मित्र, जय भीम, जय अण्णा। एक सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला। आझाद मैदानावरती पदयात्रेतून गेलेल्या कार्यक्रमाच्या सभेअंतर्गत एक कार्यकर्ता म्हणाला की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा नाही। ऐकून इतकं वाईट वाटलं, इतकं दुःख वाटलं की जर या देशामध्ये खरोखर जर शाहू फुले आणि आंबेडकर जर जन्माला आलेच नसते तर जो हा व्यक्ती व्यासपीठावरती मोठ्या दिमाखात भाषणं देत आहे, याला ती भाषण देण्याची तरी परवानगी मिळाली असती का? ठीक आहे, जो तो आपल्या आपल्या न्यायासाठी लढा लढतो आहे, तो लढा लढला पाहिजे, तो त्यांचा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे। मात्र हे अधिकार घेत असताना किंवा तो न्याय मागत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तिमत्वाचं अस्तित्व नाकारायचं म्हणजे किती मोठा नीचपणाचा कळस आहे। या देशातच नव्हे, राज्यापुरतंच तर बोलत नाही मी, महाराष्ट्रात तर शाहू फुले आंबेडकरांचा आहेच, पण या जगामध्ये जिथपर्यंत मागासवर्गीय, उपेक्षित, दलित जो झोपडपट्ट्यातनं आणि उपेक्षित अवस्थेतनं उठून मोठ्या माड्या बंगल्यामध्ये जगाच्या पाठीवर जिथे जिथे गेला, तिथंपर्यंत हे जग फक्त शाहू फुले आणि आंबेडकरांचेच। त्यामुळे एखाद्या अशा अतिशय अक्कलशून्य व्यक्तींच्या वक्तव्यामुळे सकल समाज बदनाम होत असतो। आणि त्यांनी जो कोणी तो कार्यकर्ता आहे त्यांनी जे काय वाक्य वापरलं की हे राज्य शाहू फुले आंबेडकरांचं नाही, टिळकांचं आणि आगरकरांचं, सावरकरांचं आहे, तर यांच्या दावणीला कुत्रे व्हायला अण्णाभाऊ व अण्णाभाऊंच्या विचाराचे पाईक कार्यकर्ते कधी तयार नाहीत आणि ते आम्ही नसणार आहोत। हा राज्य, हा देश आणि हे जग देखील मी म्हणेन शाहू फुले आंबेडकरांचंच आहे आणि ते त्यांनी दिलं म्हणूनच मला मिळालं। धन्यवाद। जय भीम, जय अण्णा।